शेवट केला होता. बोलिंग संघाने नक्कीच चॅम्पियन ठरला होता. त्यानंतर आपण पाहतोय प्रो स्पोर्ट्स चिंचोटी लाईटवाडा हा संघ 5व्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळाला होता. म्हणजे एक चांगली लढत या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. तर आपले दोन ऑफिशियल इथे सज्ज झालेले आहेत. एका बाजूने पाहतोय आपण विकास वलवी मॅन फ्रॉम नागले, तर एका बाजूने आपण पाहतोय प्रवीण सुतार मॅन फ्रॉम खोलांडे. तसेच आपली डिबेनची टीम देखील सज्ज झालेली आहे. एका बाजूने पाहतोय आपण प्रीत पाटील जो मालजीपाड्यावरून या स्पर्धेसाठी आलेला आहे. त्यानंतर आपण पाहतोय जयेश मांगेला विरारवरून आपण ही टीम इथे येताना पाहिलेली आहे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पहिला सामना आणि या पहिल्या सामन्याचा पहिला चेंडू थोड्याच वेळात पडेल. ज्यावेळेस पहिला चेंडू पडेल त्यावेळेस नक्कीच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण या सीझनचा पहिला चेंडू सनील हाताळण्यासाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू सनील इथे हाताळेल. तर पाहूया पहिला चेंडू खेळण्याचा मान कुठल्या फलंदाजाला मिळतोय. एका बाजूने रुपेश पागी तर एका बाजूने ऋषिकेश शेलार. पहिले षटक हे पॉवर प्लेचं आहे. 3 षटरक्षक आपण पाहतोय तट्या सर्कलच्या बाहेर डीप मध्ये पॅट्रोलिंग करण्यासाठी तैनात केले गेलेत. डीप स्क्वेअर लेग मध्ये एक षटरक्षक तैनात केला गेलाय. त्यानंतर एक काऊ कॉर्नर मध्ये आपण पाहतोय षटरक्षक तैनात केला गेलाय. त्यानंतर आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये एक षटरक्षक तैनात केला गेलाय. संदीप याला आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये. अमोल तलेकर जो संघाचा संघनायक आहे यष्ट्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतोय. तर सनील सावरे बॉलिंग ट्रॅक वरती. बाउंड्री पंच आपण बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. चला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या सीझनचा पहिला चेंडू इथे हाताळण्याची संधी सनील सावरे याला, तर खेळण्याची संधी मिळते ती म्हणजे ऋषिकेश शेलार. पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले. पहिला चेंडू, चला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पहिला चेंडू हा निर्धाव आलाय. आता 2025-2026 या मोसमाला इथे सुरुवात झालेली आहे. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. जगदंब चषक 2025-26. पहिला चेंडू हा निर्धाव आलाय. सनील अवलेज बघा, संधी आलेली चालून आलेली आहे. दोन्ही षटरक्षकांच्या मध्ये हा चेंडू पडलाय. चेंडू मागे निघून चाललाय. 2 धावा घेण्याची संधी असेल. पहिल्या धावा इथे स्कोर बोर्डवरती अर्जित केल्या जात आहेत. पहिला चेंडू निर्धाव आला. दुसऱ्या चेंडूवरती आपण बघितला एज घेतला. चेंडू यष्ट्यांच्या मागे गेला. 2 षटरक्षक तिकडे होते. संधी देखील चालून आली होती. मात्र 2 धावा या अर्जित केल्या जात आहेत. बोर्डवरती पहिल्या धावा लागल्यात. 2 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे. आपण पाहतोय खूप सुंदर हे दृश्य आपण इथे अनुभवतोय. खूप चांगलं मैदान बघा. पहिला एक्स्ट्रा चेंडू इथे हाताळला गेलाय. पंच विकास वळवी इथे दर्शवतात की हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल. पहिला अतिरिक्त चेंडू इथे हाताळलाय सनील सावरे आणि ऋषिकेश करता ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू हाताळला होता. हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलं होतं. शॉट बिडॉनला पण पाहतोय चेंडू फील्ड केला जातोय. 1 धाव कंप्लीट. आता रुपेश पागी आता प्रथमच स्ट्राईक वरती त्यांना आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्टी बॅट्समन आहे, लेफ्ट हँडर बॅटर. आपण या मैदानाचं जर विश्लेषण जर केलं तर आपण पाहतोय उजव्या हाताच्या फलंदाजाला थोडंसं नक्कीच इथे स्ट्रगल करावं लागणार आहे, कारण पाहतोय थोडासा चढाव भाग आहे. त्यानंतर आपण पाहतो लेफ्टी फलंदाजाला खेळण्यासाठी नक्कीच मोठे फटके खेळण्याची नक्कीच संधी असणार आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये किंवा दुपारच्या सत्रामध्ये. सनील रुपेश करता फुल टॉच चेंडूची हाताळणी झालेली आहे. क्षेत्ररक्षण चांगले झालंय विकेट किपरच्या मागे. पंचांनी दर्शवलंय की हा नो बॉल आहे. बघा भीमर चेंडू हाताळलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला काय बघायला मिळालंय, पहिला चेंडू निर्धाव आला. दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्या. तिसरा चेंडू हा वाईड आला. चौथ्या बॉलवरती एक सिंगल धाव आली.
आणि त्यानंतर हा नो बॉल. म्हणजे पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी ऋषिकेश शेलार या फलंदाजाकडे. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, चांगल्या प्रकारे खेळून काढता आलेला नाहीये. बॅटची एज घेतली आणि चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये निघून गेला. क्षेत्ररक्षक तिकडे पोचला, चेंडूला फील्ड केलं आणि आपण पाहतोय तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली. 7 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झालेत 4. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर हा चेंडू हाताला गेलाय. पंचांनी दर्शवले की हा चेंडू नो असेल. खेळपट्टीच्या बाहेर हा नक्की चेंडू पडला होता. जे येणारा चेंडू हा फ्री हिट असेल. रुपेश पाग्याला इथे फ्री हिट एक मुक्त फटका खेळण्याची संधी मिळणार आहे. या अगोदर ऋषिकेशाला मिळाली होती, आता रुपेशाला मिळालंय. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, सरळ बॅट नाही, चेंडू कंकळलाय. व्ही शेप मध्ये चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार रुपेश पागीच्या बॅट मधून. पहिला चौकार रुपेश पागी याच्या बॅट मधून निघाला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 12. हुक करण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं, मात्र आउटफील्ड एवढी वेगवान आहे की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. दुसरी बाउंड्री. पहिलं षटक हे समाप्त झालेलं आहे. सनील सावरे याचं हे षटक थोडंसं महागडं ठरलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 16 धावा आलेल्या आहेत. आपण पाहतो की 3 चेंडू त्याने एक्स्ट्रा टाकलेत, त्याचा फायदा रुपेश याने उचललाय. 16 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. दुसरं षटक हाताळण्यासाठी अमोल तळेकर हा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व संघांना विनंती असेल की आपण थोडीशी घाई करायची आहे. आणि ह्या सूचना तुम्हाला वारंवार मिळतच राहतील. आज थोडासा उशीर देखील झालाय आणि आपण पाहतोय निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मैदान असल्या कारणाने इथे अंधार लवकर होतं. तर तुम्हाला विनंती असेल की आपण थोडं सहकार्य करा. अमोल तळेकर दुसरं षटक हाताळण्यासाठी. तर आपण पाहतोय ऋषिकेश स्ट्राईक वरती असेल. चांगली पार्टनरशिप आपल्याला इथे पाहायला मिळाली 16 धावांची. अमोल. पहिला चेंडू ऑफस्टमच्या बाहेरून इथे निघून जातोय. पंचांची दोन्ही हात समांतर पाहायला मिळत आहेत. अमोल याने वाईट चेंडूने सुरुवात केलेली आहे. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स ही धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय. अवलेस आपण पाहतोय अपील झाली होती, रनआउटची देखील संधी होती. यष्टानं त्या चेंडू लागलेला नाहीये. कदाचित पंचांना देखील विचार करावा लागला असता. पायचीची अपील झाली होती, मात्र पंचांनी अपील फेटाळून लावलेली आहे. कुठेतरी हाईट मॅटर इथे पाहायला मिळतोय. उसली अतिरिक्त इथे घेतली होती, तेच कारण पंचांनी हा निर्णय फेटाळून लावलेला आहे. 2 अनुभवी पंच आपण पाहतोय, विकास वल्वी आणि प्रवीण सुतार. आपल्याला सलग 5 दिवस हे 2 पंच पाहायला मिळणार आहेत. आज आपल्यासोबत सागर माळी सर आहेत. त्यानंतर उद्याच्या दिवसापासून आपल्याला
दर्शनची डबके देखील या स्पर्धेकरता पाहायला मिळतील. उजव्या हाताचा फलंदाज आणि डावऱ्या हाताचा फलंदाज असल्या कारणाने सातत्याने आपण पाहतोय की शतरक्षणामध्ये इथे फेरबदल करावा लागतोय. खूप चांगला चेंडू, गती थोडीशी कमी आहे, मात्र वळण भरपूर इथे पाहायला मिळालं या चेंडूमध्ये. गिरकी घेणारा हा चेंडू रुपेश पागी याला काही समजलेला नाहीये आणि हा निर्धाव चेंडू येतोय. अवलेस बघा आणखीन एक खूप चांगला चेंडू. कुठेतरी आपण जो फलंदाज पाहतोय रुपेश पागी, ज्या प्रकारे चेंडू हाताळले जात आहेत, स्लोअर वन, थोडीशी फिरकी देखील दिली जाते आणि त्याच्यामध्ये कुठेतरी बॅट्समन जो आहे तो अडखळला जातोय. आणि निर्धाव चेंडू देखील येत आहेत. सलगचा हा तिसरा निर्धाव चेंडू आणि नक्कीच जी धावसंख्या वेगाने पुढे चालली होती त्या धावसंख्येवरती लगाम लावण्याचं काम या षटकामध्ये केलं जाते. कारण पहिल्या षटकामध्ये धावा खोऱ्याने वाहत चालल्या होत्या आणि त्या धावा इथे थांबवल्या जात आहेत. आता प्रेशर मध्ये आपल्याला दिसतोय रुपेश पागी. पुन्हा एकदा स्लोअर वन, मिस टायमिंग झालाय. शतरक्षक तिकडे पोहोचू शकलेला नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. 2च धावावरती समाधान देखील मानावं लागेल. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 20. या धावसंख्येवरती 20 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. बॉल टाकून झालेत या षटकातील 5. शेवटचा बॉल असेल. पुन्हा एकदा स्लोअर वन, चेंडू हाताला होता मात्र स्लॉट मध्ये होताच. आडव्या बॅटने इथे स्ट्रोक केलाय. संदीप आहे तिकडे. चांगलं कलेक्शन त्याने केलंय. थ्रो देखील सुरेख झालाय आणि एकाच धावेवरती रुपेश आणि ऋषिकेश याला समाधान मानावं लागेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 21 धावा. बिनबाद 21 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. चला पाणी घेऊन जायचंय. चला एक्स्ट्रा खेळाडू असेल तर आपण पाणी घेऊन जा. लक्षात घ्यायचं आहे 2 ओव्हर नंतर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाण्याची संधी असेल. त्यानंतर तुम्हाला संधी मिळणार नाही, लक्षात घ्या. कारण आपल्याला लवकरात लवकर हे सामने खेळवायचे आहेत. जो वेळ आहे त्या वेळामध्ये आपल्याला हे सामने कंप्लीट करायचे आहेत, लक्षात घ्या. हा पहिला सामना आपण पाहतोय आई जिदानी 11 बोलिंच आणि प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा चिंचोडी. दुसरा सामना असेल ऐगावदेवी स्पोर्ट्स शास्त्रीगरपाडा आणि आझाद वसई. आझाद वसई हा संघ इथे सकाळच्या सत्रामध्येच उपस्थित झालेला आहे. तर शास्त्रीगरपाडा संघाला विनंती असेल की आपण आपली उपस्थिती नोंदवायची आहे. 4 ओव्हर नंतर आपण लगेच टॉस हा करणार आहोत. 2 ओव्हर झालेले आहेत. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. या 2 ओव्हर कंप्लीट झाल्या की लगेच आपण टॉस करणार आहोत. दशरथ शेलका याने इशारा दिलाय की आम्ही इथे आलेलो आहोत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आणि विनंती आहे की कर्णधारांना विनंती आहे की आमच्या स्टेजवरती आपण येऊन बसायचं आहे. या 2 ओव्हर नंतर लगेच आपण टॉस करणार आहोत. आपण पाहतो या जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा आयोजित ही स्पर्धा. पहिला बॉल बघा शॉर्ट ऑफ प्ले येत होती. अख्खू टप्प्याचा हा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. रुपेश मात्र पंचांनी इथे इशारा दिलाय की हा चेंडू वाईड आहे. वाईड बॉल
आणि इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. चला पाहूया. एकच संधी असेल, लक्षात घ्या. जर सक्सेस झाला तर तुम्हाला तो रिटर्न मिळेल. सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघाला एक एक रिव्ह्यू दिला जाईल. सक्सेस झाला तर तुम्हाला तो मला परत मिळेल. चला पाहूया. ज्या प्रकारे चेंडू हाताला गेला होता, चेंडूची उचली बघितली जाईल. चेंडू कुठे ट्रॅव्हल झालाय. तर तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय चेंडूने उचली घेतली होती, डोक्याच्या वरून हा चेंडू निघून गेला. तेच कारण तिसऱ्या पंचांनी इथे व्हाईट बॉल हा घोषित केलेला आहे. म्हणजे 1+1 अशा या 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. पाहतोय की 1 फॉर दी ओव्हरचा देखील इथे इशारा दिला गेला. पहिला बाउन्सर इथे टाकलाय, दुसरा आला तर पुन्हा एकदा दंडित केलं जाईल. जरकास मारण्याचा प्रयत्न, शरीरापासून चेंडूला दूर ठेवलाय. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न झाला होता. आपण पाहतोय ऋषिकेश याचा असफल ठरलाय आणि हा चेंडू निर्धाव येतोय. संजू आपण पाहतोय, संजू नम बॉलिंग ट्रॅकवरती तिसरं षटक हाताळण्यासाठी. ऑफ बाहेर हा चेंडू हाताला गेला होता. तर थोडस दुरून खेळलाय. संदीप आहे तिकडे. चांगले क्षेत्ररक्षण, फेकी थोडीशी खराब झाली होती, मात्र संजू याने चांगल्या प्रकारे चेंडू गॅदर केलाय. एकच धाव. सिंगल धाव आलाय. सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोचते तो म्हणजे 24 या धावसंख्येवरती. 24 रन्स. बघा पंचांनी इथे नो चेंडू इथे घोषित केलाय. आपण पाहतो की पहिलं षटक जे हाताळलं होतं सनील सावरे आणि 3 एक्स्ट्रा चेंडू हाताळले. त्यानंतर अमोल तळेकर याने एक चेंडू एक्स्ट्रा हाताळला. त्यानंतर चांगल्या प्रकारे त्यांनी चेंडू हाताळले. या षटकामध्ये आपण पाहतोय की 2 चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात हाताळले तर संजू नम याने. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा चांगला कमबॅक करतोय. एक यंगस्टर आपण पाहतोय बोलिंच या संघाच्या माध्यमातून. नक्कीच त्या प्रमोट केलं जात आहे आणि आतापर्यंत चांगला खेळ देखील त्याने केलाय. मागील सीझन मध्ये देखील आपण जर बघितलं, चांगली कामगिरी संजू याने केली. यावेळेस बघा चेंडूला हुक केलाय. आजच्या दिवसातील पहिला षटकार आणि या सीझनचा पहिला रुपेश पाग्याच्या बॅट मधून. काय फटका केलाय. उचली घेणारा चेंडू होता. शेवटपर्यंत आपण बघितलं की चेंडूवरती नजर होती. हुकचा फटका इथे केलाय आणि या चेंडूला सरळ पाठवून दिलाय स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला षटकार. बघा आपले बाउंड्री पंच तिकडे तैनात आहेत. लगेच चेंडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. बघा निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला भरपूर प्राणी या मैदानावरती येताना पाहायला मिळतील. प्राण्यांचे आवाज देखील ऐकायला मिळतील या मैदानावरती. 5 बॉल टाकून झाले. शेवटचा एक बॉल बाकी असेल. धावसंख्या आपण पाहतोय 31 धावसंख्या आपण पाहतोय खूप चांगली इथे सजवलेली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय हुक करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. चेंडू येतोय निर्धाव. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 31 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. तर विनंती आहे, शाष्टेकरपाडा टीमच्या संघनायकाला विनंती आहे, आमच्या स्टेजवरती ते व्हीआयपी डायजवरती येऊन थांबायचं आहे. आपण टॉस आपल्या व्हीआयपी डायजवरतीच करणार आहोत आणि आपण टॉस करण्यासाठी याल त्यावेळेस जो आपला निर्णय आहे
तो घेऊन यायचा आहे. बॉलिंग करणार आहात, बॅटिंग करणार आहात, टॉस जिंकला तर लगेच डिसिजन टॉस उडल्यानंतर लगेच द्यायचा आहे. कारण हे षटक संपल्यानंतर लगेच आपण टॉस हा घेणार आहोत. याची नोंद घ्यायची आहे. आझाद वसी संघचा संघनायक इथे पोहोचलाय. धावसंख्या 31, 31 रन्स आपण पाहतोय. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी संदीप थापड. संदीप याचा पहिला बॉल नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू इथे पडलाय. बघा कुठेतरी सराव हा कमी दिसतोय. कारण ज्या प्रकारे फिनिश केला होता मागचा सीझन या संघाने, आणि दुसरा बीमर अचित करत इथे खेळण्यासाठी या सीझनचा पहिला चेंडू. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये क्लीन बोल्ड. बॅक टू बॅक 2 फलंदाज इथे बाद केलेत संदीप थापड याने आणि हॅट्रिक वरती आलाय. बघा सुरुवात थोडीशी खडतर झाली, मात्र त्यानंतर चांगला कमबॅक त्याने केलाय. पहिला चेंडू नो, दुसरा चेंडू नो, आणि त्यानंतर जबरदस्त कमबॅक. काय जबरदस्त कामगिरी इथे करताना दिसतोय संदीप थापड. आपण पाहतोय की सनील सावरे याला कुठली सफलता मिळाली नव्हती, अमोल देखील सफलता मिळाली नाही, त्यानंतर संजूला देखील सफलता मिळाली नव्हती, आणि आता संदीप याने बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद केलेत आणि कदाचित आपल्याला या सीझनची पहिली हॅट्रिक देखील पाहायला मिळू शकते. हॅट्रिक बॉल अक्षय घरत ऑन स्ट्राइक. फुल टॉस बॉल. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांकरता. बिग वन षटकार. बघा अक्षयने काय सुरुवात केलंय. संधी मिळाली त्या संधीचं त्यानं सोनं केलं. षटकार ठोकलाय आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 42. 42 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा पुढे चेंडू ठेवला होता. बॅकफुट वरती जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न क्रॉस द लाईन गेला होता. पण पाहतोय थोडासा अक्षय तेच कारण स्वतःला त्याने ब्लॉक करून घेतलाय आणि हा चेंडू निर्धाव येतोय. या षटकातील बॉल टाकून झालेत आतापर्यंत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्या 42. हवलेस बघा आणखीन एक चांगला चेंडू ते हाताला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय, मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 43 आणि 44 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. 24 चेंडू आणि 44 धावा ह्या जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील. थँक्यू थँक्यू डीजे. तर आपण दुसऱ्या सामन्याचा टॉस करतोय. एका बाजूने शाष्टीकर पाडा तर एका बाजूने आपण पाहतोय आझाद वसई. तर मी विनंती करतोय सन्माननीय दिगंबरजी हंडवा यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते ह्या सामन्याचा टॉस आपण करायचा आहे. तर आझाद संघाचा संघनायक कॉल देतोय.
छापा असा कॉल आहे आणि छापा आलेला आहे. पाहूया कुठला संघ इथे आपली छाप सोडतोय. वैभव टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. या सीझनचा पहिला मॅच खेळतोय. सराव कशा प्रकारे झालाय? सराव नाही आहे, आमच्याकडे ग्राउंड सुकलेलं नाही, खाडी एरिया म्हणून सराव नाही आहे, मात्र कसा कुठला खेळाडू त्याच्यावरती तुमची जिम्मेदारी असेल की तो तुमच्या संघाला पुढे घेऊन जाईल. सराव मुले किरण आहे, करण आहे, निशांत आहे, अजून आहेत 2-3. ज्या प्रकारे जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाने आयोजन नियोजन केलेलं आहे आणि हे मैदान आपण पाहतोय, खूप सुंदर मैदान आहे, त्याबद्दल काय म्हणशील? मैदान खूप सुंदर आहे. सकाळी सागरला भेटले होते, त्यांनी सांगितले की खूप मेहनत केली मुलांनी. 3 किलोमीटर आतून वायर आणले नेटसाठी आणि लाईव्ह प्रक्षेपण चालू करण्यासाठी, म्हणून त्यांचे खूप आभार. दशरथ, पहिला मॅच खेळतोय, तुम्हाला बॅटिंग करण्याची संधी मिळालेली आहे. निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? म्हणजे टॉस जिंकला असता आपण देखील क्षेत्ररक्षण केलं असतं. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. मैदान तर खूप सुंदर आहे. चौफेर फटकेबाजी करण्याची संधी आहे. 4 षटकामध्ये किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? जित याने चक्रव्यूहावर रचलं होतं, त्या चक्रव्यूहातनं बाहेर पडण्यासाठी यशस्वी ठरला गेलाय, तो म्हणजे संदीप थापड. अजित बॉलिंग मार्क वरती स्क्वेअर कटचा फटका, प्रेक्षणीय फटका. कुमार पुन्हा एकदा त्या चेंडूच्या मागे धावतोय. फिल्डिंग चांगली झाल्या, मात्र जोपर्यंत रिटर्न केला जाईल चेंडूला तोपर्यंत 3 धावांचा अवधी. अतिशय चांगली रणबीर विकेट. काय जबरदस्त फटका होता. जसं म्हटलं जातं, टायमिंग आयुष्यामध्ये असो वा क्रिकेटमध्ये, तो टायमिंग फार महत्वाचा आहे. या टायमिंगला साधलं गेलं आणि या 3 धावा अर्जित केल्या गेल्या, 3 धावा मिळवल्या गेल्या. धावफलक मात्र पुढे सरकला गेला 6 या धावसंख्येवरती. 4 षटकांमध्ये 44चं टार्गेट आहे. 11च्या सरासरीनं धावा बनवायच्यात आणि मी म्हणेन जे कमी पडले होते सुरुवातीच्या षटकानंतर चिंचवडी संघ, त्याचं भान त्यांना ठेवावं लागेल. मात्र इथे शपळान क्रॉस खेळण्याचा प्रयत्न नजरहटी, दुर्घटना घटी असं म्हणावं लागेल, कारण की थोडासा सफळ झाला होता. थोडासा बाहेर निघून ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, तो अयशस्वी ठरला गेला. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. क्या बात आहे, क्या बात आहे. शरीरापासून लांब खेळायचं होतं. अगोदर लेग स्टिक वरती, त्यानंतर ऑफस्टिमच्या बाहेर जाऊन चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, स्कोअर कटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. गोलंदाज ठरलाय सरस आणि चेंडू आलाय डॉट. अजित करत पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. ओ आवे मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये, खाली क्षेत्रामध्ये चेंडू झालाय फरार. नाही नाही नाही, चेंडू अडलाय, चेंडू अडलेला आहे, कारण की कपडा आहे तिकडे. नसीब बहादुरो का साथ देता है. बघा 3 जण धावले होते. विश्वनाथ होता, उमेश होता, त्यानंतर रुपेश होता. एक चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, कारण की तो कपडा आहे, कपड्याला चेंडू त्या ठिकाणी अडला गेलाय आणि त्यामुळे तिथे कुठलाच तुम्हाला हे नाहीये, कुठलीच तुम्हाला लाईफ लाईन नाहीये. मात्र 2 धावा मिळाला. धावफलक पुढे सरकतोय 8 या धावसंख्येवरती. बघा अनालिसिस पाहिलं आपण तर चिंचोडी संघाने पहिल्या षटकामध्ये 16 धावा घेतल्या होत्या. येथे मात्र अजित याने एक चौकार जरी, मला वाटतं एक ट्रिपल जरी दिली असली तिसऱ्या चेंडूवरती, तरी सुद्धा धावसंख्येला कंट्रोलमध्ये ठेवले ते 8 वरती. 44 - 8 करा, नक्कीच आपण पाहिलं तर 36 धावा अजून सुद्धा हव्यात. बरोबर नाही, जास्त 36 हव्यात आणि चेंडू शिल्लक असतील ते 18. आता आपण पाहिलं तर नक्कीच एका धावेनं रन रेट वाढलं. आस्किंग रन रेट, जे रिक्वायर्ड रन रेट, जे हवं असलेलं रन रेट आहे ते वाढलेलं आहे. जसं जसं तुम्ही चेंडू डॉट खेळवाल समोरच्या संघाला, तसं तसं तुम्ही प्रेशरमध्ये टाकाल. कारण की आपण सुरुवातीच्या मोसमामध्ये खेळतो. या मोसमची सुरुवात आहे, पहिला सामना मुहूर्ताचा सामना आहे आणि मुहूर्ताच्या सामन्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय की भले भले फलंदाज आहेत की त्यांची बॅट चांगल्या पद्धतीने लागत नाहीये. मात्र अमोल तळेकर एक्सपेक्टर मानला जाईल, संदीप थापड एक्सपेक्टर तर मानला जाणारच आहे, कारण की शहरी परिसरातले खेळणारे हे संघ आहेत, ते गल्लीमध्ये वेळ मिळेल तेव्हा क्रिकेट खेळत असतात. फुलटॉस, चूक झाली, चुकीला माफी नाही. या क्रिकेट विश्वामध्ये 6 धावांसाठी चेंडूला पाठवलाय षटकार.
धाव संख्या 14 धावा झाल्यात. बघा आयुष्य असंच असतं. आयुष्यामध्ये पुढच्या क्षणाला काय होईल हे आपण नक्कीच वर्तवू शकत नाही आणि हेच या ठिकाणी बघायला मिळत आहे. जसं म्हटलं जातं ना की गरीब हा श्रीमंत पुढच्या क्षणामध्ये होत असतो या झटापटीच्या जगामध्ये आणि श्रीमंत हा गरीब होत असतो. तसंच काही घडलंय. डाऊन द लेग लेंथ आणि लेन चांगली होती मात्र लाईन खराब होती. वाईट चेंडूची नोंद आली. धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय 15 वरती. बघा पहिल्या षटकामध्ये 18, 6 चेंडूमध्ये या एका चेंडूमध्ये 7 धावा आल्यात. ओ व्हाट अ बॉल, ड्रीम बॉल इज. जबरदस्त फलंदाज झालाय बाद अमोल. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू टाकून झाले 7 धावा आतापर्यंत आल्यात आणि महत्वपूर्ण विकेट मिळालाय. जर्सी नंबर 23 अमोल तळेकर बाद झालाय. मी म्हटलं होतं की पुढच्या क्षणाला काय होईल या क्रिकेट विश्वामध्ये हे आपण वर्तवू शकत नाही. तेच घडलंय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा चिंचोटी संघ लाईनपाडा संघ हा प्रो कामगिरी करताना दिसतोय आणि ती प्रो कामगिरी त्यांना करावी लागेल. काय जबरदस्त गोलंदाजी झाली. पहिल्या चेंडूवरती झालेली चूक पुन्हा एकदा सुधारली गेली आहे. 44चं टार्गेट आहे. धावसंख्या आतापर्यंत झाली आहे ती म्हणजे 15. मी म्हणेन हा सामना जेवढा सोपा वाटतोय बोळीन संघासाठी तेवढा सोपा नाहीये. कारण गोलंदाजाने दुसऱ्या चेंडूवरती हा आपला चमत्कार दाखवलाय आणि एक्स फॅक्टर ठरणारा फलंदाज अमोल तळेकरला मात्र त्याने माघारी पाठवलंय. गोलंदाज अजय गरत, अगोदरचा गोलंदाज होता अजित गरत, त्याने 8 धावा दिल्या. या गोलंदाजाने 2 चेंडूमध्ये 7 धावा देऊन महत्वपूर्ण विकेट मिळवलाय. नवीन फलंदाज आलाय सनील. शॉर्ट पिच बॉल ऑफसाईडच्या दिशेने खेळायचा होता. कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडूला पाठवलं जात आहे आणि स्ट्राईक रोटेट केली जाते. बघा याला म्हटलं जातं क्रिकेट. समोरचा खेळाडू जो आहे सेट झालेला आहे, अगोदरच मैदानामध्ये आलेला आहे, त्याची नजर कदाचित चेंडूवरती बसली असावी आणि स्ट्राईक रोटेट करणं हे एक चांगली गोष्ट मानली जाते. ऑन साइडला हवेमध्ये चेंडू ऋषिकेश शेलार आणि व्हाट अ कॅच. सुरेख कॅच आणि सुरेख कॅच. सामन्यामध्ये पुन्हा एकदा बदल होतोय की काय असं वाटू लागलेलं आहे. एक जबरदस्त झेल टिपलाय ऋषिकेश शेलार याने आणि हा झेल आपल्याला संध्याकाळी कदाचित ऋषिकेश शेलार याच्या इंस्टा अकाउंटवरती रील म्हणून बघायला मिळू शकतो. क्या बात आहे. सध्याचा जमाना आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 16. एकूण धावसंख्या जी एकूण हवी आहे ती म्हणजे 44. बघा आतापर्यंत आपण जर पाहिलं काय सामन्याने चित्र दाखवलंय. मी म्हटलं होतं की जेवढं सोपं वाटतंय तेवढं सोपं नाहीये आणि क्रिकेट म्हटला तर सांघिक खेळ आहे. प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन द्यायचं असतं, प्रत्येकाने आपला वाटा उचलायचा असतो आणि तेच या ठिकाणी प्रत्येक फलंदाज, प्रत्येक शतरक्षक, प्रत्येक गोलंदाज करण्याचा प्रयत्न करतोय. जसं म्हटलं जातं ना तुमच्या आयुष्याची सुरुवात किती खराब होते त्यापेक्षा पूर्ण आयुष्यामध्ये पुढील वाटचालीमध्ये पुढील काळामध्ये तुम्ही काय करता ते महत्वाचं आहे. ओ हवेमध्ये चेंडू, शतरक्षक आहे तिकडे मात्र चेंडू कुठपर्यंत जाईल. विश्वनाथने चेंडूला फील्ड केलाय आणि जोपर्यंत चेंडूला रिटर्न केले जाईल तोपर्यंत फक्त 1 धाव मिळाली. सुंदर फिल्डिंग, सुंदर शतरक्षण. धावसंख्या 17. सनील सावरे ज्याच्या बॅटमधनं 1 धाव आलेली आहे. सूरज नम हा खेळाडू 1 धावेवरती वैयक्तिक खेळतोय. ओ हो हो आबल मुझे मार. मात्र मी म्हणेन तसं न म्हणता आ बॅट्समन मुझे मार. क्या बात आहे. षटकार. या षटकारानिशी मात्र पुन्हा एकदा सामन्याने चित्र थोडंसं वेगळं दाखवायला सुरुवात केली. कारण की सनील सावरे याला जो दिलेला हा फुल टॉस डिलिव्हरी होती त्याने त्याचा पुरेपूर वापर केलाय. 6 धावा ह्या नक्कीच बनवल्या गेल्या आहेत. या चेंडूवरती धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती म्हणजे 23. क्या बात आहे. षटकाच्या सुरुवातीला पहिल्या चेंडूवरती षटकार आला, शेवटच्या चेंडूवरती सुद्धा षटकार आला. मी म्हणते हे जर 2 षटकार नसते तर इथे
थोडंसं चित्र वेगळं असतं, मात्र क्रिकेटमध्ये जर तरला नक्कीच महत्व नाहीये. धाव संख्या 23, याचाच अर्थ आपण पाहू शकता किती धावांची गरज आहे. 21 धावांची गरज. 12 चेंडू शिल्लक. सामना अजून संपलेला नाहीये आणि मॅच अजून सुद्धा बाकी आहे. मी नक्कीच असंच म्हणेन. क्रिकेट असो वा आयुष्य, शेवटच्या क्षणापर्यंत माणसाने आपल्या प्रगतीसाठी झटत राहायला हवं आणि तेच या ठिकाणी गोलंदाजांना करावं लागेल. विश्वनाथ, जली को आग कहते हैं, बुझी को राग कहते हैं, और चिंचोटी लाइन पाड़ा से जो गेंदबाजी करने के लिए आता है उसे विश्वनाथ कहते हैं. हा विश्वनाथ, जर्सी नंबर 33, इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती आलाय. क्या बात आहे. थोडस एक बारा चेंडू 21 धावांची गरज. रंगतदार स्थितीमध्ये मॅच कोणाच्याही बाजूने जाऊ शकते. संजू नम, मी अगोदर सूरज असा उल्लेख केला होता. संजू नम मैदानामध्ये आहे. शॉर्ट पेज बॉल आणि ते चेंडू वाईट बॉल. एक्स्ट्रा, मिस्टर एक्स्ट्रा. और विश्वास पे दुनिया कायम आहे असं म्हटलं गेलंय. हा विश्वास त्याला स्वतःवरती ठेवावा लागेल. ऑन साइडला हवेमध्ये चेंडूच्या खाली चिंचोटीचा करण अंबाला. क्या बात आहे. अजित घर त्याच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि अजित हा एक आउटफील्डचा सुंदर शतरक्षक आहे. फलंदाज झालाय बाद, तो म्हणजेच संजूनम. संजू याला नमवलं गेलंय. सामन्याने पुन्हा एकदा चित्र पलटवलंय. पहिलाच सामना एवढा थरारक होत असताना या मोसमाचा, या जगदंब चषकामध्ये पिंपरीपाड्याच्या या गावामध्ये, या डोंगर देवाच्या समोर हा मैदान नक्कीच गाजवताना दिसत आहेत गोलंदाज. चला, फलंदाजाने जरा घाई करायची आहे. विनंती असेल, वेळ आपल्याला भरपूर झालाय. जवळजवळ 11:30, आय थिंक 11:30 कंप्लीट वाजलेत. 11:30 मिनिटं झाले आहेत. विनंती असेल जरा घाई करा. काय जबरदस्त मॅच. पहिलाच मॅच एवढा रंगतदार होईल हे नक्कीच आपण अनुभवलं किंवा मग अपेक्षित नसेल. मात्र अपेक्षित नसतानाच काही ना काही अपेक्षेच्या बाहेर घडत असतं. आयुष्यामध्ये तुम्हाला एखादा संकट तुमच्या समोर दत्त म्हणून उभं राहत असतं. शॉर्ट पेज बॉल केलाय जातो. ऑफ साईडला चेंडू गेलाय ऑन साईडला. ऋषिकेश शेलार पुन्हा एकदा चेंडूच्या समोर आलाय. चेंडूला चपकन उचलला गेलाय. तोपर्यंत एक धावेचा अवधी. धाव पलक पुढे सरकवला. या एका धावेनं जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 25 या धावसंख्येवरती. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन यांच्या नियमानुसार जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडाच्या टुर्नामेंटमध्ये आपण पाहता ती लढत. क्या बात आहे, क्या बात आहे. अक्षय याच्याकडनं झाली चूक, मात्र निर्धाव चेंडू जाईल. सनील याला माहिती आहे, मी जोपर्यंत आहे मैदानामध्ये तोपर्यंत धोक्याची घंटा मी वाजवेन. ते म्हणजे चिंचोटी प्रो स्पोर्ट्स लाईन पाडा या संघावरती. विश्वनाथ पुन्हा एकदा राईट अमोर द विकेटचा मारा. कॅमेरा एंडच्या बाजूनं. ओ व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. सुंदर चेंडू होता. तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळलाय. चेंडूच्या मेरिट नुसार खेळलं गेलं. धाव फलक मात्र 1 न पुढे सरकेल. धाव फलकावर धावाला गेल्या त्या 26. 18 धावांची अजून सुद्धा गरज असेल. या षटकाचे चेंडू किती शिल्लक असतील तर आय थिंक 2 म्हणजेच 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. आकाश हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली शतरक्षक येण्याचा प्रयत्न करतात. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. 2 धावांसाठी निघाले. 2 धाव पूर्ण झाल्यात. 3रा धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय आणि या 3 धावेनं धाव फलक मात्र पुढे सरकलाय. ते म्हणजेच 29 या धावसंख्येवरती. बघा पुन्हा एकदा सामना न्यूट्रल झालाय असं सांगायला काहीच हरकत नाहीये. या 3 धावानं सनील आणि त्याच्या सहकार्याने ते म्हणजेच आकाश लिलके याने सामन्यामध्ये पुन्हा एकदा जीव ओतलाय. असं वाटत होतं की प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा संघ इथे थोडासा प्रेशराईज करतोय, मात्र 3 धावांत थोडासा रिलॅक्स केला गेलाय. विश्वनाथ पुन्हा एकदा शेवटचा चेंडू या षटकाचा. ओ व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. ड्रीम बॉल होता. जस्ट आउटसाइड द ऑफ मुसळी घेणारा चेंडू
अक्रॉस क्रिकेट खेळण्याचा थोडासा प्रयत्न केला होता सनील याने, मात्र हाईटनं बीट झाला. धावफलक आहे ते म्हणजेच 29. अजून सुद्धा धावांची गरज असेल ती नक्कीच 15 धावांची गरज. 6 चेंडू 15 धावा हे एकच चांगलं इक्वेशन मानलं जातं टेनिस विश्वासाठी. 6 चेंडू 15 धावा एक चांगलं इक्वेशन आहे. काय जबरदस्त क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात जगदंब चषकाची ही आजची पहिली लढत आहे. जास्त वेळ न घेता विनंती असेल कुमार याला बोलवलं गेलंय. कुमार याने चांगली कामगिरी करणं अपेक्षित आहे आणि कुमार याने भरपूर वेळा ही कामगिरी केलेली आहे. कुमाराच्याकडे अनुभव भरपूर आहे क्रिकेटचा. चिवट संघ आहे, जिद्द आहे त्यांच्याकडे. मात्र आकाश लिलके आणि सनील सावरे ही विश्वासपूर्ण जोडी मैदानामध्ये आहे आणि हा संघ सुद्धा चिकाटीनं भरलेला संघ आहे. आयुष्यामध्ये जर चिकाटी नसेल तर आयुष्य नसतं असं म्हटलं जातं. कुमार डाऊन द लेग, व्हाईट बॉल. पहिला चेंडू अवांतर, पहिला चेंडू मिस्टर एक्स्ट्रा, अतिरिक्त महोदय ज्याला आपण म्हणतो तो अतिरिक्त महोदय या ठिकाणी मदत करताना दिसतोय. पहिला चेंडू देवाला दिला असं म्हणून पुन्हा एकदा गोलंदाजी करावी लागेल. 14 धावांची गरज. अजून एक वाईड, अजून एक वाईड. मला वाटते अजित एक चांगला ऑप्शन होता, मात्र त्याची सराव नसेल कदाचित. त्यामुळं अजित हा एक फ्रंटलाईन गोलंदाज आहे, त्याने स्वतःला मागे ठेवलाय. बघा हे असतंय अनुभवाचा शिदोरी आणि अनुभवाचा वापर करणं. पाहिलं की चेंडू वाईड जातात, लगेच राऊंड द विकेट आला. ऑन साइडला एक तगडा शॉट ओपी डिलिव्हरीवरती डीप स्क्वेअर लेग रिजन मधनं चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सात धावा अजून सुद्धा हव्यात. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 5. सामना एका बाजूने झुकलाय मात्र संपलेला नाहीये हे लक्षात असू द्या. सामन्याने भरपूर वेळा आपल्याला या सामन्यामध्ये प्लस मायनस ही कामगिरी करून दाखवलेली आहे. लक्षात असू द्या जे कॅप आपल्याकडे पडलेले आहे त्या कॅपला जर चेंडू लागला तर तुम्हाला तिथे 5 धावा भराव्या लागतील असं लक्षात असू द्या. ती कॅप तुम्ही एकतर पंचांकडे नाहीतर मग तुमच्या डोक्यावरती असू द्या. क्या बात है. एक सिले मिड ऑफ ऑन साइडला चेंडू हवेमध्ये. चेंडू चाललाय विजयाचे सूत्र लक्षात घेता पुढे वाटचाल करत असताना षटकाराच्या बाजूने स्कोर इज लेवल. कुमार याच्या 2 चेंडू मध्ये तब्बल 14 धावा आल्यात. 1 धाव अजून सुद्धा शिल्लक विजयासाठी बाकी. 4 चेंडू 1 धाव हवी आहे. ऑन साइडला थोडासा बॅडू बॅलन्स मागे घेतला आणि लगेच ऑन साइडला चेंडूला ढकललं गेलं. संघ विजयी झालाय तो म्हणजेच आई जीवदान 11 बोलिंग संघ. खूप खूप अभिनंदन. आपल्या प्रतिस्पर्धी संघाला सेकंड करायचं आहे आणि लगेच आपली जागा बदलायची आहे. तर चला मैदानाच्या आतमध्ये नव्यानं जाईल तो म्हणजेच शतरक्षण करण्यासाठी आझाद वसई संघ आणि त्याच्या समोर असेल फलंदाजी करताना तो म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकर पाडा संघ. आमचे सन्माननीय मान्यवर अपेक्षा असेल शेवटच्या दिवसामध्ये आपण बक्षीस समारंभासाठी उपस्थित राहाल ही विनंती करतोय. आपण आपली जरी आजपुरती रजा घेत असाल तर पुन्हा एकदा आपलं स्वागत असेल. तर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच